हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिक कामाला लागलेत। याच अनुषंगानं शिर्डीच्या साईनगरी जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, ज्येष्ठ नेते नाना बावके, गंगाधर बेंद्रे, अशोक नेहे, अण्णासाहेब आरागडे, नानक सावंत्रे, संदीप विघे, ऋषिकेश मते, मनोज जाधव, किरण जपे, शरद भदे, दिनेश आरणे, प्रकाश गायकवाड, मंजीराम शेळके, सागर बांगरे, ऋषिकेश चित्ते, आकाश मुंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। आमची एक 4-5 दिवसापूर्वी मुंबई येथे मीटिंग झाली जिल्हा प्रमुखांची। त्या जिल्हा प्रमुखांना एक आदेश देण्यात आले। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्वतः मीटिंग अटेंड केली। त्यात पक्षप्रमुखांनी आदेश दिले गेले। त्यात महाराष्ट्राचे संपूर्ण जिल्हा प्रमुख, शिवसेना उपनेते, शिवसेना नेते सगळ्यांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मुंबई नगरपालिका नगरसेवक होते त्यावरती आम्हाला प्रत्येक जिल्ह्याला एक एक नगरसेवक दिले। का ज्या राष्ट्रामध्ये शिवसेनेचं आणि महाराष्ट्राचं जे नातं आहे त्या सर्वसामान्याचं आणि शिवसैनिक, त्यासाठी उद्धव साहेबांनी आम्हाला एक आदेश दिले का सर्वसामान्य शेतकऱ्यावर काल जो अन्याय झाला, इथं काल गारपीट झाली, परंतु शासनाचं त्याच्यावर दुर्लक्ष झालं। शासन सत्तेवर आल्यानंतर हे कोणाकडे जाड कातड्याचं होऊन बनलेलं आहे। त्यासाठी सर्वसामान्य शासनाला जाग आणण्याकरता शिवसेना प्रमुखांनी, कालच्या पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना, जिल्हा प्रमुखांना, तालुका प्रमुख, शहर प्रमुखांना आदेश देण्यात आले का या सरकारविरुद्ध आवाज उठवला पाहिजे। शिवसेनेचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं आहे। 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। आज काय राजकारणाची वेळ नाही महाराष्ट्रात। आज सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची जी वेळ आहे त्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला पाहिजे। या निमित्ताने काल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे शताब्दी 23 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 27 या विविध कार्यक्रमाचं आम्हाला एक कॅलेंडर बनवण्यात सांगितलं। त्या कॅलेंडरच्या अनुषंगाने आता आम्ही उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असेल आणि तालुक्यातले काही ठराविक पदाधिकारी, युवा सेनेचे तालुका प्रमुख असेल, अशी आमची प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक मिटिंग झाली। त्या अनुषंगाने आज त्यांना तो कार्यक्रम देण्यात आला आहे का त्या निमित्ताने आता आम्ही त्याची आखणी करून, त्या कार्यक्रमाची आखणी करून आम्ही प्रत्येक गटात आणि गणात आणि प्रत्येक समजा रक्तदान शिबिर असेल तर रक्तदान शिबिर घ्यायचं, क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या, त्यानंतर महिला आघाडी सक्षम करण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल असे सर्व विषय घेऊन आज आम्ही संपूर्ण पदाधिकारी एकत्र बसलो। त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलं। मी काल जिल्हा प्रमुख असल्यामुळं काल माझी संगमनेरमध्ये तालुक्याची एक मिटिंग झाली, कोपरगाव तालुक्याची मिटिंग झाली, आज राहता तालुक्याची मिटिंग घेतली, उद्या श्रीरामपूर तालुका आहे आणि मंगळवेढा नेवासा तालुका आहे। असे आम्ही सगळे जिल्ह्याच्या मिटिंगा घेऊन याचा अहवाल तयार करून आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये हे मुंबई येथे तो अहवाल पाठवायचा आहे आणि इथून पुढच्या हप्त्यापासून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू करण्यात येणार आहे। आमचे जे बैठक, तालुक्याची बैठक झाली शिर्डी राहता तालुका का हा शताब्दी वर्ष आहे साहेबांचं, त्या शताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रम ठेवलेले आहे। तर काही कीर्तन महोत्सव आहे, काही आपल्या सामाजिक भजनी मंडळांचं आहे आणि रक्तदान शिबिर आहे। तर त्यात आमचे जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कोते यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्या पद्धतीनं आम्ही एक आठवड्यात हे सगळे नियोजन करून मुंबईला पाठवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे मुंबईला 1-2 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुखांची बैठक झाली, उद्धव साहेब, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्या जिल्हा प्रमुखांना आदेश दिले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तर रक्तदान शिबिर सांगितलं, क्रिकेटच्या मॅचेस भरायला सांगितल्या, तर कीर्तनाचे कार्यक्रम घ्यायला सांगितले, गावागावामध्ये आमचे शिवसेनेचे शाखा ओपनिंग करायला लावल्या आणि जे जिल्हा प्रमुखांनी जे आदेश आम्हाला दिले त्या आदेशाचे पालन आम्ही करणार। रोजी आमची शिर्डी या ठिकाणी तालुक्याची जी बैठक आयोजित करण्यात आली, त्या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांनी आम्हाला वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करायला सांगितले आणि त्याची अंमलबजावणी करून ती व्यवस्थित राबवून जनतेपर्यंत आम्हाला संदेश पोहोचवण्याचं
काम या ठिकाणी आज आम्हाला दिलं गेलेलं आहे आणि ते आदेश आम्ही एक तंतोतंत त्याचं पालन करून आम्ही हे सगळे कार्यक्रम राबवणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सचिन भाऊ पोटे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार सर्व कार्यक्रम आम्ही योग्यरीती पार पाडू. जय महाराष्ट्र. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.